Hello students, welcome back in electronics lecture. We have started the chapter is sources of electrical power and network theorems. Okay, all sources that we have seen, AC source, DC source. Okay, sources part is completed. Now we have started the network theorems. In this network theorem, very first network we have seen yesterday is the superposition theorem. Which theorem we have seen? The superposition theorem. Before going to theorem, we have seen what is network. Network म्हणजे काय ते आपण बघितलेले आहे. नेटवर्क म्हणजे काय? So with the combination of components, म्हणजे दोन किंवा तीन पेक्षा जास्त components एकत्र आले तर त्याला म्हणायचा combination of component. आणि त्या combination of componentला काय म्हणायचं? नेटवर्क म्हणायचं. Okay, so what is network? Network is nothing but the combination of component is called as the network. Okay, network theorems आहेत. तर नेटवर्क theoremsला पहिला theorem आपण बघितलेला आहे तर superposition theorem. Which theorem we have seen yesterday is the superposition theorem. So in superposition theorem, the statement for superposition theorem is like this. See, in any linear and bilateral network, कसला network कसला पाहिजे? Linear and bilateral. So in any linear and bilateral network containing two or more sources, ज्याला दोन किंवा दोन पेक्षा जास्त sources पाहिजे, sources, the current through any element, त्याच्यातला फ्लो होणारा करंट, सपोज हे दोन सेक्शन आहे, सपोज इथे दोन सेक्शन आहे तर त्याच्यातला फ्लो होणारा करंट म्हणजे सपोज दिस करंट इज इन दिस डायरेक्शन, means it flow like this and this current will flow in this direction, is the sum of current is due to each source considered independently. म्हणजे इकडचा करंट इच्छावरती डिपेंड असणार आहे आणि इथला करंट इथे डिपेंड असणार आहे. बिकॉज बोथ आर द कशी पाहिजे दोन्ही पण independently with source. Okay, so removed and replaced by the internal resistance. So this is our superposition theorem. Superposition theorem ला जायचे आधी आपण काय बघितले ते मागच्या लेक्चर मध्ये आपण काय बघितले तर क्रिचॉफ व्होल्टेज लॉ आपण बघितलेले आहे. and Kirchhoff current law आपण बघितलेले आहे. voltage law and current law, that is KCL and KVL. okay, current law ला काय म्हणायचं? KCL, याला म्हणायचं KVL. KCL मध्ये काय बघितलं आपण? sum of current entering in the circuit is equal to sum of current existing in the circuit or the living, म्हणजे जेवढा करंट आत येतो तेवढाच करंट बाहेर जातो. बोथ आर द इक्वल. कशात बघितलं आपण हे? करंट लावून. म्हणजे सपोज इथे एक आपण अशी डायग्राम काढूया, त्याचं डायरेक्शन दाखवूया. सपोज हा करंट जर असेल I1, आज झाला. हे काय आहे? I2. दिस इज द I3. हे पण I4. सगळं काय होतंय? आज जातोय. सपोज हे बाहेर जात असेल तर आपण बाहेर जात असेल I5 आणि हा I6 आणि हा I7. ते राहिले. सपोज हा पण बाहेर जात असेल असणार आहे I5, हा I6, I7 आणि I8. तर किर्चॉफ करंट लॉ काय सांगतोय की sum of current entering in the circuit is equal to sum of current leaving the circuit. Means which current is entering in the circuit? This I1 is entering. See, I1 is inside this junction. जंक्शन म्हणजे काय तुम्हाला सांगितलं होतं मी. जंक्शन म्हणजे काय?
वेन दोन किंवा दोनपेक्षा जास्त वायर एकत्र आले तर त्याला म्हणायचा जंक्शन. फक्त दोन असून चालत नाही. सपोज हे दोन वायर एकत्र आले तर याला आपण जंक्शन म्हणू शकतो का? नाही. इट इज कॉल्ड एज द नोड. मग त्याला कसं पाहिजे? तीन वायर किंवा तीनपेक्षा जास्त वायर पाहिजे. मग आपण त्याला काय म्हणू शकतो? जंक्शन म्हणू शकतो. तर इफ एनी जंक्शन, आपलं हे काय होतं? येस, कुठल्या पण जंक्शनमध्ये तो तीन किंवा तीनपेक्षा जास्त वायर एकत्र आले तर त्याला म्हणायचा जंक्शन. सो सम ऑफ करंट एंटरिंग इन द सर्किट इज इक्वल टू सम ऑफ करंट एक्झिस्टिंग इन द सर्किट. सो इथे एंटर होणारे कुठले कुठले करंट आहेत सांगा मला. I1 हा एंटर होत आहे, प्लस I2 पण एंटर होत आहे, प्लस I3 पण एंटर होत आहे. अरे बघा गोष्ट जंक्शनकडे आहे आणि प्लस I4 पण एंटरिंग होत आहे. मग नंतर एक्झिस्टिंग होणारा बाहेर जाणारे कुठले कुठले करंट आहेत? I5 बरोबर, इथलं बघा. परत प्लस I6 पण बाहेर जात आहे, प्लस I7 हा बघा हा बाहेर जात आहे, प्लस I8. म्हणजे करंट एंटरिंग इन द सर्किट इज इक्वल टू करंट एक्झिस्टिंग इन द सर्किट. म्हणजे एंटरिंग वाल्याला आपण प्लस साईन देऊ शकतो आणि एक्झिस्टिंग वाल्याला मायनस साईन देऊ शकतो, किंवा एंटरिंग वाल्याला मायनस देऊ शकतो आणि एक्झिस्टिंग वाल्याला आपण प्लस देऊ शकतो. दोन्ही पण साईन चालतात. मग आता आपण ह्याला परत असं पण लिहू शकतो. कसं लिहिणार? I1 प्लस I2 प्लस I3 प्लस I4. मग हे सगळे इक्वेशन इकडे घेतल्यानंतर काय होणार? मायनस I5 मायनस I6 मायनस I7 मायनस I8 इक्वल टू 0. म्हणजे याचा फॉर्म्युला काय? समेशन ऑफ करंट इक्वल टू 0 ॲट एनी जंक्शन. कसं पाहिजे? ॲट द जंक्शन पाहिजे. जंक्शनकडे काय असणार आहे? कुठल्या पण सगळ्या करंटचा समेशन किती असणार आहे? 0 असणार आहे. ओके. अल्जेब्रिक सम ऑफ करंट ॲट द जंक्शन इज इक्वल टू 0. दुसऱ्या फॉर्ममध्ये आपण कसं म्हणू शकतो? सम ऑफ करंट एंटरिंग इन द सर्किट इक्वल टू सम ऑफ करंट लिव्हिंग द सर्किट. ओके. सो दिस इज द करंट लॉ, KCL. समजलं? कन्सेप्ट समजलं तुम्हाला? KCL म्हणजे काय? हे सर्किटकडे जायच्या आधी आपल्याला हे कन्सेप्ट क्लिअर होणे गरजेचं आहे, बिकॉज ह्याच्यावरती आपल्याला एक्झाम्पल सॉल्व करायचे आहे. म्हणून आता हे परफेक्ट करून घ्या. करंट एंटर जर होत असेल तर त्याला आपण काय घेतलेलं आहे? प्लस साईन घेतलेलं आहे. आणि करंट लिव्हिंग होत असेल तर त्याला आपण मायनस साईन घेतलेलं आहे. ओके. सो करंट एंटरिंग इन द सर्किट इक्वल टू करंट लिव्हिंग द सर्किट इज कॉल्ड एज द किर्चॉफ करंट लॉ. ओके. आणि त्याचा फॉर्म्युला काय आहे? समेशन ऑफ I ॲट एनी जंक्शन इक्वल टू 0. ऑल ऑफ यू क्लिअर दिस? हे तुम्हाला क्लिअर झाला? नंतर आपण सेकंड लॉ बघितलेला आहे, करंट ऑफ व्होल्टेज लॉ. विच लॉ वी हॅव सीन? द करंट ऑफ व्होल्टेज लॉ. दिस इज द करंट ऑफ व्होल्टेज लॉ. KVL. KVL मध्ये काय बघितलं आपण? समेशन ऑफ IR इक्वल टू समेशन ऑफ E असं पण म्हणू शकतो आपण, किंवा करंट ऑफ व्होल्टेज लॉ काय बघितलं आपण? समेशन ऑफ IR इक्वल टू समेशन ऑफ E म्हणजे अल्जेब्रिक सम ऑफ product of current and resistance. Current and resistance equals to algebraic sum of EMF produced. हे काय आहे? E म्हणजे काय? EMF. EMF म्हणजे काय? इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स. ओके. सो दिस इज द algebraic sum of current and resistance equal to algebraic sum of EMF produced in the circuit is called as the
Yes, voltage law that we have seen. The diagram also, diagram draw करून आपण बघितले होते voltage law मध्ये काय होतं, कुठली सर्किट होती, काय करायचं होतं. सो हे दोन लॉ तुम्हाला माहित असणे गरजेचं आहे. कुठले कुठले, किर्चॉफ करंट लॉ अँड किर्चॉफ व्होल्टेज लॉ. ठीक आहे. त्याच्यानंतर ओम्स लॉ that we have seen Ohm's law so many times in previous lectures that V equal to I into R आपण लिहित होतो, but I is equal to what, V upon R. So how can we tell that? it's a statement कसं सांगायचं Ohm's law चा. Ohm's law is nothing but I equal to current is directly proportional to voltage and inversely proportional to resistance is called as the Ohm's law. Ohm's law states that, it's a statement as we know, states that current is directly proportional. Directly proportional कशावर आहे, voltage वर आहे. Directly proportional to voltage and इथे खाली दिलेला R म्हणून ते काय लिहायचं, इनव्हर्सली लिहायचं. and inversely proportional to resistance is called as the Ohm's law, or it is represented in the symbol like this. Okay, Ohm's law is a statement कसं लिहिणार तुम्ही. Ohm's law states that when current is directly proportional to the voltage and inversely proportional to the resistance R. Okay, all of you understand this? Now one more thing I want to tell you. Suppose हा एक सर्किट आहे अशी, इथे एक रेजिस्टर दिलेला आहे, दूसरा एक रेजिस्टर तिथे जोडलेला आहे. दिस इज द बॅटरी और व्होल्टेज V. सपोज इथे दिले R1 आणि इथे दिलेला आहे R2. ते काय म्हणायचं, इथे इथले इकडचा एक्रॉसचा व्होल्टेज इज V1 आणि इकडच्या एक्रॉसचा व्होल्टेज आहे V2. तर आपल्याला जर सपोज व्होल्टेज फाइंड आउट करायचे असेल तर आपण काय करणार, V इज इक्वल टू I इज इक्वल टू V अपॉन R. आपल्याला ओम्स लॉ माहिती आहे, I इज इक्वल टू V अपॉन R. तर करंट फ्लोइंग थ्रू दिस इज व्हॉट I1 and करंट फ्लोइंग थ्रू दिस इज व्हॉट I2. याच्यावर आपण ओम्स लॉ फाइंड आउट करू शकतो. I इज इक्वल टू V1 अपॉन R1. काय लिहू शकतो आपण, इकडच्या सर्किटचा फक्त आपण काय लिहू शकतो, I1 इज इक्वल टू, यस, इकडचं काय लिहू शकतो आपण, I1 इज इक्वल टू V1 अपॉन R1. V1 अपॉन R1. परत इकडचं काय लिहायचं, I2 इज इक्वल टू V2 अपॉन R2. V2 अपॉन R2. सो ते काय होणार आहे, रेजिस्टरची व्हॅल्यू डिवाइड होणार आहे. सपोज हे टोटल रेजिस्टन्स जर एकत्र असेल तर इथे रेजिस्टर काय होतो, डिवाइड होतो. तर टोटल रेजिस्टन्स जर 4 ओम असेल तर 2 ओम रेजिस्टर विल बी डिवाइडेड हियर अँड 2 ओम रेजिस्टर विल बी डिवाइडेड. 2 रेजिस्टर इथे होणार आहे 2 ओम आणि 2 ओम आपल्याला इथे मिळणार आहे. सो देयरफॉर इट इज कॉल्ड एज द विच सर्किट, डिवाइडर सर्किट. इज कॉल्ड एज द डिवाइडर सर्किट. आपल्या सर्किटमध्ये त्याला डिवाइडर सर्किट. ओके, सो सपोज तुम्हाला एकदा व्होल्टेज फाइंड आउट करायचे असेल तर तुम्ही काय करणार, V1 इज इक्वल टू क्रॉस मल्टिप्लिकेशन I1 R1. बरोबर. परत इथे V2 फाइंड आउट करायचे असेल इकडे तर V2 इज इक्वल टू क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं I2 R2. लक्षात, एवढंच नेटवर्क जर आपण फाइंड आउट केले तर त्याचा बाय युजिंग द ओम्स लॉ वी कॅन फाइंड आउट इट्स करंट अँड व्होल्टेज. हे पहिल्यांदा सिंपल सर्किट समजून घ्या, मग नंतर आपण सुपरपोजिशनकडे जाऊया. फर्स्ट ऑफ ऑल ओम्स लॉ म्हणजे काय ते तुम्हाला माहीत पाहिजे. ओम्स लॉ आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितलेलं आहे. ओम्स लॉ इज नथिंग बट
हे करंट आहे I इज डायरेक्टली प्रोपोर्शनल कशावरती आहे, व्होल्टेजवरती आहे आणि इन्व्हर्सली प्रोपोर्शनल कशावरती आहे, रेझिस्टन्सवरती. त्याला आपण म्हणायचा ओहम्स लॉ. ऑल ऑफ यू अंडरस्टँड दिस. नंतर इथे बघा डिवायडर सर्किट आहे. डिवायडर सर्किटमध्ये हे रेझिस्टर डिवाइड केलेलं आहे म्हणून त्यांच्या अक्रॉसचा व्होल्टेज पण डिवाइड होणार. टोटल रेझिस्टन्स आपण 4 ओहम दिले तर आपल्याला इथे 2 ओहम मिळणार आहे, 2 ओहम. इथे पण आपल्याला 2 ओहम मिळणार आहे बिकॉज इट इज अ व्होल्टेज डिवायडर सर्किट. ओके. इकडचे क्रॉसचं फक्त आपण करंट काढले, I1 जर काढले तर काय असणार आहे, I1 इज इक्वल टू काय असतो, I1 इज इक्वल टू V1 अपॉन R1. तसंच V1 इज इक्वल टू I2 R, I1 R1. तसंच V2 इज इक्वल टू I2 R2. हे समजलं तुम्हाला सगळ्यांना. नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे आता, तर इकडे सुपरपोजिशन थेरम. सुपरपोजिशन थेरमचं स्टेटमेंट का लिहिलं आहे, बिकॉज तुम्हाला एक्झाममध्ये तसंच लिहायचं आहे. therefore I have written this statement. The statement व्हिडिओ स्टॉप करून लिहून घ्या किंवा स्क्रीनशॉट काढून घ्या, बिकॉज थेरममध्ये जे स्टेटमेंट दिलेलं असतं तो स्टेटमेंट आहे तसंच तुम्हाला लिहावं लागतं. ओके. therefore तो स्टेटमेंट आपल्याला पाठ करायचा आहे, समजून घ्यायचं आहे, मग नंतर पाठ करायचं आहे. ओके. तर काय समजून घ्यायचं आहे, इन एनी लिनियर अँड बायलॅटरल नेटवर्क. कसं पाहिजे, लिनियर अँड बायलॅटरल पाहिजे. 2 इम्पॉर्टंट पॉईंट त्याचे दिलेले आहे, लिनियर अँड बायलॅटरल. लिनियर म्हणजे काय, तर लिनियर इज प्रोपोर्शनल टू द अप्लाइड व्होल्टेज. लिनियर कशाला म्हणायचं आपण, जे अप्लाइड व्होल्टेजवरती प्रोपोर्शनल असतो त्याला आपण लिनियर म्हणायचं. लिनियर कशाला म्हणायचा, लिनियर इज अ प्रोपोर्शनल टू अप्लाइड व्होल्टेज. प्रोपोर्शनल टू अप्लाइड voltage is called as the linear. तो नेटवर्क कसं पाहिजे, पहिल्यांदा लिनियर पाहिजे, नंतर कसं पाहिजे, बायलॅटरल. लिनियर म्हणजेच काय, इट इज द प्रोपोर्शनल टू अप्लाइड व्होल्टेज. बायलॅटरल म्हणजे करंट इज सेम फॉर अपोजिट पोलॅरिटी ऑफ सोर्स. बायलॅटरल म्हणजे कसं, त्याचं करंट कसं पाहिजे, करंटची जी पोलॅरिटी आहे ते अपोजिट पाहिजे. current is opposite polarity to source. Current is opposite polarity to source. हे 2 थिंग ह्याच्या सुपरपोजिशन मध्ये थेरम मध्ये इम्पॉर्टंट आहे. तर पहिला काय, लिनियर, इट शुड बी लिनियर मीन्स इट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द व्होल्टेज. वरती डायरेक्टली व्होल्टेज आणि त्याचं डायरेक्टली प्रोपोर्शनल पाहिजे. आणि बायलॅटरल म्हणजे काय, करंट इज अपोजिट पोलॅरिटी आणि त्याचं करंट काय असणार आहे, अपोजिट पोलॅरिटीमध्ये असणार आहे. ठीक आहे. तर बघा काय सांगितलंय, लिनियर अँड बायलॅटरल नेटवर्क. ह्याचं मिनिंग समजले, लिनियर म्हणजे काय, बायलॅटरल म्हणजे काय, नेटवर्क कसला पाहिजे, कंटेनिंग काय पाहिजे, त्याच्यात कंटेंटमध्ये त्याच्यात पाहिजे काय पाहिजे, कंटेनिंग 2 और मोर सोर्सेस. 2 किंवा 2 पेक्षा जास्त सोर्स पाहिजे. इथे व्होल्टेज सोर्स 2 दिलेले, इथे V1 दिलेला आहे, इथे V2 दिला आहे. परत इथे आपण परत V3 लिहू शकतो, परत इथे V4 लिहू शकतो. म्हणजे व्होल्टेज सोर्स आपण 2 किंवा 2 पेक्षा जास्त पाहिजे. व्होल्टेज सोर्स करंट थ्रू एनी एलिमेंट, काय सांगितले, 2 और मोर सोर्सेस. द करंट थ्रू एनी एलिमेंट इज द अल्जेब्रिक सम ऑफ करंट्स ड्यू टू ईच सोर्स. म्हणजे काय, ह्याचं टोटल करंट I कसं असणार आहे, I इज इक्वल टू हे करंट फ्लो होणारा I1 प्लस दुसरा करंट I2 असं असणार आहे. सो अल्जेब्रिक सम ऑफ करंट. कन्सिडर इंडिपेंडेंटली विथ ऑल अदर सोर्सेस removed and replaced by their internal resistance. Okay, so this is the statement of what our superposition theorem. In the previous lecture we have taken the example also. कसं सॉल्व करायचा, जसं एक्झाम्पल आपण बघितलेलं आहे. इथे 400 ओहम आपण घेतले होतो, इथे 600 ओहम घेतले होते आणि नंतर आपण काय केलं होतं, त्याचा R1 एक सेक्शन आपण पहिल्यांदा फाइंड आउट करायचा. पहिल्यांदा काय करायचं, इकडचा V2 जे आहे ते शॉर्ट
फर्स्ट स्टेप ऑफ दिस सर्किट इज एक व्होल्टेज तसंच ठेवायचं आपल्याला, देन रेजिस्टर आहे तसं ठेवायचं आहे, दुसरा रेजिस्टर आहे तसं ठेवायचं आहे, पण इथे फक्त काय करायचं आहे, शॉर्ट सर्किट करायचं V2. हिअर व्होल्टेज V2 इज शॉर्टेड. इथे काय केलं आपण, शॉर्ट केले म्हणजे काय, तिकडचा V2चा व्होल्टेज काढून टाकलेला आहे. म्हणजे इथे R1 आहे तसं आहे, R2 आहे तसं आहे आणि ते V1 आहे तसं आहे. फक्त काय केलं आपण, इकडचा व्होल्टेज आपण काढून टाकलेला आहे. मग परत दुसऱ्या स्टेपमध्ये काय करायचं, इन द सेकंड स्टेप व्होल्टेज V1 इज शॉर्टेड. व्होल्टेज V1 इज शॉर्टेड. V1चा व्होल्टेज शॉर्ट करायचा आहे. म्हणजे डायग्राम कशी येणार बघा, रेजिस्टन्स तशीच राहणार दोन्ही पण ते सप्लाय कुठला येणार, V2 सप्लाय येणार आणि इकडचं जे V1 आहे तो काय असणार आहे, शॉर्ट होणार. म्हणजे इकडचं जे सप्लाय होणार ते आपण काय केलं, इकडचं ते सेकंड टाईममध्ये शॉर्ट, इट इज शॉर्टेड इन दिस फॉर्म. तर असं सॉल्व करायचं. काय आहे, दिस इज द R1, दिस इज द R2 and दिस इज द V2. ओके, जर इथे आपल्याला V1 फाइंड आउट करायचे असेल, तर व्होल्टेज अक्रॉस दिस सर्किट फाइंड आउट करायचे असेल तर आपण कसं करतो, VR1 इज इक्वल टू R1 डिवायडेड बाय R1 प्लस R2. हा त्याचा फॉर्म्युला असणार आहे, कारण आपण व्होल्टेज कशाचे क्रॉस फाइंड आउट करणार आहे, तर R1चे क्रॉस. बरोबर. तसंच इथे काय असणार आहे, R2चे क्रॉस, तर काय असणार आहे, R2 अपॉन R1 प्लस R2. सेम फॉर्म्युला, फक्त ते आपण R2चे क्रॉस फाइंड आउट करणार म्हणून आपण न्यूमरेटर काय घेतले, R2 घेतले आणि ते न्यूमरेटर काय घेतले, R1. या पद्धतीने आपण सॉल्व करायचं आहे. याच्यानंतर आपण मायनस पुटअप करून नंतर आपण सॉल्व करू शकतो. ओके, मग नंतर इकडचा क्रॉस, याच्या क्रॉसचा आपल्याला व्होल्टेज जर फाइंड आउट करायचं असेल, टोटल VTH दॅट इज द अक्रॉस दिस, आपण त्याचे नाव लिहूया. VAB जर आपल्याला फाइंड आउट करायचं असेल व्होल्टेज अक्रॉस दिस टू, तर आपण काय करायचा, VR1 प्लस VR2 दोन्ही करायचा. आपल्याला काय मिळणार, टोटल इनपुटच्या अक्रॉसचा व्होल्टेज मिळणार. समजलं सगळ्यांना. एकदम सिंपल आणि सोपं कन्सेप्ट आहे. काय करायचं, पहिल्यांदा हे सर्किट आहे, त्याला दोन स्टेप असते सुपरपोजिशन थेरममध्ये. पहिल्यांदा सेकंड व्होल्टेजला शॉर्ट करायचा, म्हणजे ही सर्किट आपल्याला दिसणार. इकडचं शॉर्ट केल्यानंतर, मग इकडचं शॉर्ट केल्यानंतर त्याचा व्होल्टेज अक्रॉस R1 फाइंड आउट करायचा. मग नंतर दुसऱ्या स्टेपमध्ये ते ठेवायचं आणि इकडचे शॉर्ट करायचा आणि त्याचा व्होल्टेज अक्रॉस R2 फाइंड आउट करायचं, दोन्हीचा ॲडिशन करायचं. दिस इज द सिंपल सुपरपोजिशन थेरम. समजलं सगळ्यांना, ऑल ऑफ यू अंडरस्टँड. जसं समजलं तसं तुम्हाला नोट्स काढायला सांगितलं, हे सगळं लिहून घ्यायचं स्टेटमेंट आणि नोट्समध्ये हे सगळं मेन्शन करा, दोन्ही पण सर्किट, त्याचं कॅल्क्युलेशन. परत एक एक्झाम्पल एक्स्ट्रा तुम्ही घ्या. मी मागच्या लेक्चरमध्ये इथे 400 ते 600 दिले होते, तसं तुम्ही दुसरे व्हॅल्यूज इथे घ्या अँड सॉल्व दॅट थिंग ॲज अ सुपरपोजिशन थेरम. 2 किंवा 3 एक्झाम्पल त्याचे सॉल्व करून घ्यायचं एका थेरम्समध्ये, तरच तुम्हाला थेरम्स समजणार आहे. ओके, इफ यू डू मोर प्रॅक्टिस ऑन दिस थेरम्स देन यू विल अंडरस्टँड इट परफेक्टली. ओके, I will stop it here. Thank you.